नमस्कार. इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत आपले सहर्ष स्वागत. आज आपण अंकगणिती क्रमावरील पुन्हा काही महत्त्वाचे मुद्दे व प्रश्नावर चर्चा करूया. अंकगणिती क्रमाची पदे व सामान्य फरक यातील संबंध आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, अंकगणिती क्रमाच्या कोणत्याही पदात सामान्य फरक डी मिळवल्यास त्या पदाच्या पुढील पद मिळते. ते म्हणजेच जर A5मध्ये आपण डी मिळवलं तर A6 होते. दॅट इज A5 + D = A6 किंवा A7 + D = A8 म्हणजेच AK + D = AK+1 अशा पद्धतीने ते होत जातं. त्याचबरोबर अंकगणिती क्रमाच्या कोणत्याही पदातून जर सामान्य फरक D वजा केला तर त्या पदाच्या अगोदरचे पद मिळते. हे महत्त्वाचं आहे. तर बघा, सामान्यपणे A9 वजा D बरोबर काय होणार? A8 होणार. A17 - D बरोबर A16 होणार. या पद्धतीनं AK - D बरोबर AK-1 अशा पद्धतीनं होत जाणार. लक्षात ठेवा, अंकगणिती क्रमाच्या कोणत्याही पदात सामान्य फरक D मिळवला तर त्या पुढील पद मिळते आणि त्याच्यातून जर D वजा केला तर त्याच्या अगोदरचे पद मिळते. हे लक्षात ठेवा. तर आपण आता पुढे जाऊया. एक प्रश्न पाहूया. पहिले पद 4 व सामान्य फरक -2 असणाऱ्या अंकगणिती क्रमाची पहिली 4 पदे लिहा. आता मगाशी पाहिलेलाच नियम या ठिकाणी आपण वापरू शकतो. पहिले पद त्याने 4 दिलेलं आहे आणि सामान्य फरक -2 म्हणजेच A बरोबर 4 आणि D बरोबर -2 त्याने दिलेलं आहे. तर उकल आपण अशा पद्धतीने काढू शकतो. A म्हणजेच A1 बरोबर 4 त्याने दिलेलं आहे. त्याचबरोबर आता A1मध्ये आपण D मिळवलं तर आपल्याला मिळतं A2, म्हणून A2 बरोबर A1 + D म्हणजे 4 - 2 बरोबर 2. A3मध्ये आपण जर A2मध्ये जर आपण D मिळवलं तर आपल्याला A3 मिळतं. म्हणजेच काय होतं, A3 बरोबर A2 + D 2 - 2 बरोबर 0 मिळालं आपल्याला. A4 काढण्यासाठी A3मध्ये D मिळवलं तर A0 - 2 म्हणजेच -2 अशा पद्धतीने चौथं पद आपल्याला मिळतं. म्हणजेच ह्या अंकगणिती क्रमाची जी 4 पदे आहेत विचारलेली ती आहेत 4, 2, 0, -2 ही आहेत. तुम्हाला प्रयत्नासाठी काही प्रश्न मी या ठिकाणी देत आहे. प्रश्न बघा. A8 बरोबर 17 आणि D बरोबर 3 तर A7 काढा. तुमच्या लक्षात आलेलं आहे कशा पद्धतीने काढायचं. प्रश्न दुसरा बघा. अंकगणिती क्रमाचे 10वे पद 15 असून सामान्य फरक 3 आहे तर त्याचे 8वे पद काढा. इथं लक्षात घ्या, तर आपल्याला 2 वेळा D वजा करावं लागणार आहे तरच आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळते. अशा पद्धतीनं आपण हे पाहिलेलं आहे. तर आज या पाठामध्ये एवढंच बस आहे. पुढील पाठात आपण त्याच्या पुढील पाहूया. धन्यवाद.